नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय कांद्याची भाजी. तर चला प्लेट घेऊ, प्लेटमध्ये कांदा टाकू. कांदा चिरण्यासाठी प्लेट घेऊ, मोठा चाकू घेऊ. चाकू घेतल्यानंतर कांदा घेतला, कांद्याचा शेंडा आपण वरचा कापला. त्यानंतर खालचा बोडका कट करायचं एकदम स्लाईस पद्धतीने. एकदम कांदा कापल्यानंतर त्याचे 2 तुकडे करा. अशा पद्धतीने आपण सगळे कांदे अर्धे अर्धे तुकडे करून घेतले. कांदा चिरायला लागलो आपण, एकदम बारीक कट करून घ्यायचा कांदा. चॉपसीने असं एकदम कसं कट करतो बघा मी, एकदम सिंपल. पण कांदा चिरताना एक काळजी घ्या, कांद्यातून डोळ्यातून पाणी येतं. तर डोळ्यातून पाणी येताना काय करायचं, प्रोटेक्शन पाहिजे आपल्याला त्यासाठी. तर मी काय केलं, सिंपल पद्धत. कांदा चिरत होतो, कांदे भरपूर होते म्हणून हेल्मेट घातले. एकदम सिंपल पद्धतीनं कांदा चिरलो, डोळ्यातनं पाणी झालं नाही माझ्या. नंतर कांदा चिरायला चालू केलं. कांदा मी सगळा चिरून घेतला आणि कांदा चिरत असताना डोळ्यातनं पाणीच काय नाही आलं. त्यामुळे मी एकदम खुश झालो, बायको पण खुश. त्यानंतर सगळा माझा कांदा चिरून झाला. कांदा चिरला, गॅस चालू केलं, त्यावर ठेवली मी कढई. कढईमध्ये टाकलं तेलात टाकलं अखंड लसूणमध्ये टाकलं जिरं चांगलं फोडून दिलं. नंतर टाकली मोहरी चांगली भाजून दिली. त्यामध्ये टाकला कांदा चांगला भाजून घेतला, लाल होईपर्यंत कांदा चांगला भाजला. आणि त्यामध्ये टाकल्यानंतर मसाला, मिरची आणि चवीनुसार मीठ चांगलं हलवून घेतलं. आणि अशा पद्धतीनं झाली आपली कांद्याची भाजी. ताट करायला कूट टाकलं आणि भाजी चांगली हलवून घेतली आणि जेवायला तयार झाली म्हणजे कांद्याची भाजी.